महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। झाडगाव येथील झेडपी शाळेचा कायापालट, मुख्याध्यापकांचे कठोर प्रयत्न। झाडगाव शाळा झाली आदर्श केंद्र। आज बातमी घेऊन आला आहोत साकोली तालुक्याअंतर्गत येत असलेल्या झाडगाव येथील एका जिल्हा परिषद शाळेची। आता ही शाळा बघून तुम्हाला वाटेल की आम्ही एक इंग्लिश मीडियमच्या शाळेत पोहोचलोय, पण आम्ही जर का तुम्हाला सांगितलं की ही इंग्लिश मीडियमची शाळा नाही तर एक जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर तुम्हाला यावर विश्वास बसेल का? नाही ना, पण हे खरं आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झाडगाव येथील एका जिल्हा परिषद शाळेनं इंग्लिश माध्यमांच्या शाळांनाही मागे टाकले। या शाळेमध्ये नेमकी काय खास बात आहे? या शाळेमध्ये नेमकी काय विषय शिकवले जातं आणि हे सर्व कसं शक्य झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या शाळेची एकेकाळी खूप दयनीय आणि बिकट अवस्था होती। शाळा दुर्लक्षित अवस्थेत आणि जीर्ण इमारत होती, त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी घाबरत होते। त्यानंतर 2018 मध्ये रामकृष्ण चाचेरे यांनी झाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि या मुख्याध्यापकांनी या शाळेचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलवून टाकला। 1ली ते 4थी पर्यंत ही शाळा, आता या शाळेची पटसंख्या 61 वर असून गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील व साकोली सारख्या मोठ्या शहरातून विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे घेत आहेत। त्यांनी हा चमत्कार नेमका कसा केला, एकदा त्यांच्याकडूनच ऐकूया। नमस्कार, मी रामकृष्ण मदन चाचेरे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव। सन 2018ला झाडगाव येथे खराशीवरून बदली होऊन या ठिकाणी आलेलो आहे। इथे आल्यानंतर पालकांचा सहभाग मिळवण्यासाठी मला नाविन्यपूर्ण असे उपक्रम या ठिकाणी राबवावे लागले। परसबाग असो, रात्रशाळा, शालेय बचत बँक, सोबतच क्षेत्रभेट आणि संपूर्ण गावाचा ग्रामोत्सव कार्यक्रम याची फलनिष्पत्ती अशी झाली की संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या उपक्रमाची वाहवा झाली आणि पंचक्रोशीतील इच्छुक पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव येथे या ठिकाणी ॲडमिशन घेतल्या आणि शाळेचा पट हा वाढत गेला। आज जवळपास 61 पटसंख्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगावची आहे। शालेय रंगरंगोटी करत असताना स्वतः मी मुख्याध्यापक आणि माझे जे सहकारी आहेत यांच्यासोबत मी शालेय रंगरंगोटीचा उपक्रम या ठिकाणी राबवला। पालक हा नेहमीच श्रमदानाने असो की आर्थिक स्वरूपात असो की वस्तुरूप हा शाळेला योगदान देत असतो। शाळेच्या गरजा बघून त्यांची शाळेला जी मदत आहे ती झालेली आहे। यात मला सर्वात प्रथम आभार मानावेसे वाटते माझ्या शाळेतील शिक्षिका आणि सोबतच येथील सरपंच, सोबतच जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांचं। आणि शाळेला याची परिणामकारकता अशी झाली की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी मान मिळवता आला आणि या झाडगावचं नावलौकिक करता आलं। धन्यवाद। न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, भंडारा।